नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. 1 मे 2024 या दिवशी सगळ्यात मोठा ग्रह गुरु हा राशी बदल करतोय. म्हणजे मेष राशीमधून तो वृषभ राशीमध्ये जातोय. आपल्या सगळ्यांनाच या गुरु बदलाची किंवा शनी बदलाची खूप उत्सुकता असते. कारण काय तर शनीचा संबंध 7.5 ढय्या याच्याशी येतो आणि गुरुचा संबंध गुरुबळ आहे की नाही, शुभकार्य करायचं की नाही याच्याशी येतो. आणि हे दोन्ही ग्रह मंदगती ग्रह आहेत. म्हणजे गुरु जवळजवळ वर्षभर एका राशीमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे ही फळं आपल्याला वर्षभर मिळतात. तर हा देवगुरु म्हणजे बृहस्पती 1 मे रोजी दुपारी 12:56 वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र असतात. तर वृषभ राशीतलं पहिलं नक्षत्र आहे कृत्तिका. या कृत्तिकाचा पहिला चरण हा मेष राशीमध्ये आहे आणि दुसरा, तिसरा आणि चौथा चरण वृषभ राशीमध्ये आहे. म्हणजेच गुरु सुरुवातीला कृत्तिका या रवीच्या नक्षत्रामध्ये वृषभ राशीत असणार आहे. प्रत्येक ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राप्रमाणे सुद्धा त्याची फळं मिळतात. तर ती काय मिळतील ते पण आपण पाहूया. सर्वप्रथम कोणत्या राशींना गुरुबळ आहे हे पाहूया. जर गुरु जन्म राशीपासून 1, 5, 7, 9 आणि 11 असेल तर त्या राशींना गुरुबळ उत्तम आहे असं म्हणतात. म्हणजेच मेष, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मकर या राशींना गुरुबळ उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य या वर्षात करता येईल. ज्यांच्या जन्म राशीपासून गुरु पहिला, तिसरा, 6वा किंवा 10वा आहे अशांना गुरुबळ मध्यम राहतं. त्यामुळे वृषभ, सिंह, धनु आणि मीन या राशींना गुरुबळ मध्यम राहील. त्यामुळे अशा जातकांचं उपनयन किंवा विवाह करताना गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन किंवा पूजा करून मगच शुभ कार्य करावे. आणि ज्या जातकांच्या जन्म राशीपासून गुरु 4था, 8वा किंवा 12वा आहे अशा राशींना गुरुबळ नाही असं म्हणलं जातं. आणि यामुळे मिथुन, तुळ आणि कुंभ या तिन्ही वायुतत्वाच्या राशींना गुरुबळ नाहीये. याच्यामुळे या जातकांना जर उपनयन संस्कार किंवा विवाह संस्कार करायचा असेल तर एकतर गुरुबळ येईपर्यंत थांबावं किंवा अडचणीच्या काळात बृहस्पती शांती करून शुभ कार्य करता येईल. आणि हे गुरुबळ जन्मराशीपासून पाहतात. जन्मरास म्हणजे आपण जी चंद्ररास म्हणतो किंवा नावरस रास म्हणतो. म्हणजे आपल्या कुंडलीत ज्या राशीमध्ये चंद्र लिहिलेला आहे ती रास म्हणजे आपली जन्मरास असते. या राशीपासून गुरुबळ पाहिलं जातं. गुरु शुक्राच्या वृषभ राशीत जातोय. आता गुरु आणि शुक्र काही एकमेकांचे मित्र नाहीत, परंतु गुरु म्हणजे बृहस्पती हा देवांचे गुरु आहेत आणि शुक्र हे दैत्यांचे गुरु आहेत. म्हणजे दोन्ही गुरुच आहेत. म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आहेत, मेंटॉर आहेत. आणि गुरु नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, योग्य मार्गावर नेऊन ठेवतात. त्यामुळे वृषभ या शत्रू राशीत जरी गुरु गेला तरी तिथेही तो ज्ञानाचा प्रकाश पाडेल आणि आपल्याला मार्ग दाखवेल. आता गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. तो वाणीचा कारक आहे, कोशाचा कारक आहे. कोश म्हणजे काय? वित्त, पैसा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ज्ञानाचा कारक आहे. गुरुचा गुण काय आहे तर उपलब्धता. म्हणजेच आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यासाठी जी संधी लागते ती संधी मिळवून देण्याचं काम हा गुरु करतो. आणि त्यामुळे तुम्हाला गोचरीनी गुरु जेव्हा चांगल्या प्रकाराने येतो आणि त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर पडते त्या स्थानांनी दाखवलेल्या गोष्टींविषयी तुम्हाला सुलभता निर्माण होते. त्या गोष्टी करणं तुम्हाला सुकर जातं. प्रत्येक लग्नाचे काही इष्ट आणि अनिष्ट ग्रह असतात. गुरु कोणत्याही लग्नाचा पूर्णपणे इष्टग्रह होत नाही, परंतु मुळातच गुरु हा अत्यंत शुभ ग्रह असल्यामुळे तो सगळी वाईटच फळं देतो असं नाही. ज्या लग्नाला किंवा राशीला तो अशुभ आहे तरी सुद्धा तिथेही ज्ञानाचा प्रकाश तो काही ना काही पाडणारच आहे.
कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये गुरु द्वितीय म्हणजे धनस्थानातून भ्रमण करणार आहे आणि त्याची 5वी दृष्टी 6ठ स्थानावर आणि 9वी दृष्टी 10म स्थानावर राहणार आहे. यामुळे काय होतंय तर 2 अर्थत्रिकोणातली स्थानं ऍक्टिव्हेट होत आहेत आणि तो स्वतः द्वितीय स्थानात आहे. द्वितीय स्थानावरून धन पाहतात, 6ठ स्थानावरून कर्ज पाहतात आणि 10म स्थानावरून मिळणारा पैसा पाहतात. त्यामुळे ह्या गोचरमध्ये लोक बरेच कर्ज काढण्याकडे राहतील. मग ते नवीन व्यवसायासाठी असू दे, घर घेण्यासाठी असू दे, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज काढलं जाईल. तर कर्ज काढताना अनाठायी कर्ज काढू नका. या गुरुच्या भ्रमणाचा सर्वसाधारण जनमानसावर जगामध्ये काय परिणाम होईल ते पहिल्यांदा पाहूया. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु हा अत्यंत शुभ ग्रह आहे आणि वृषभ राशीतून जाताना तो कृत्तिका, रोहिणी आणि मृग या 3 नक्षत्रातून जाणार आहे. तर कृत्तिका नक्षत्र म्हणजे चमक आहे, ती तुम्हाला प्रसिद्धी देते. रोहिणी नक्षत्र जे आहे ते समृद्धी देतं, समृद्धीचं नक्षत्र आहे. आणि मृग नक्षत्र जे आहे ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लागणारी इच्छा, डिझायर आहे. त्यामुळे गुरुच्या भ्रमणाचे या 3 नक्षत्रातून जाताना जे परिणाम आहेत ते तसे वेगळे होणार आहे. आता जनमानसावर किंवा जगतावर काय परिणाम होतील ते आपण पाहूया. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गुरु आणि शुक्र हे दोघंही शत्रू आहेत एकमेकांचे, पण ते दोघंही गुरु आहेत. त्यामुळे गुरु जरी ज्ञानाचा प्रकाश पाडणार असला तरी शुक्राच्या राशीमध्ये तो फार कम्फर्टेबल नसणार आहे, कारण ती त्याच्या शत्रूची रास आहे. त्यामुळे गुरुचं जे पूर्णपणे शुभत्व आहे ते त्याला दाखवता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक राशीला जे फळ मिळणार आहे ते काही राशींना शुभ सुद्धा मिळणार आहे, पण हे शुभ फळ पूर्णपणे मिळणार नाही. ते शुभत्वामध्ये थोडीशी कमतरता राहील. हा वृषभेचा गुरु कोणकोणत्या सेक्टरवर परिणाम करेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कन्सल्टंट किंवा स्टॉक मार्केट, फायनान्स, बँकिंग या सगळ्यावर तो परिणाम करेल. स्टॉक मार्केटमध्ये तर खूपच हलचल होईल आणि एक मोठं करेक्शन येण्याची शक्यता आहे. मी मगाशी सांगितलं तसं या काळात कर्ज घेतली जातील आणि कोणत्या ना कोणत्या प्रकाराने तुमचा पैसा सुद्धा खर्च होईल. वृषभेच्या गुरुचं फळ धनहानी असं दिलेलं आहे. त्यामुळे प्रयत्नपूर्वक बचत करण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा एअर कार्गो, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इंडस्ट्री याच्यामध्ये सुद्धा थोडासा त्रास होईल. या काळामध्ये पॉलिटिकल अपडाऊन्स मात्र खूप होतील. ज्यावेळी गुरु वृषभ राशीतून भ्रमण करतो म्हणजे एखाद्या राशीत तो पुन्हा यायला जवळजवळ 12 वर्ष लागतात. जेव्हा गुरुचं भ्रमण वृषभ राशीतून होतं आणि त्या वर्षी जर इलेक्शन लागली तर जी रुलिंग पार्टी असते त्याचा जय होतो. आणि यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच विजयी होऊन पुन्हा पंतप्रधान होतील. अर्थात हा माझा अंदाज आहे, मी दावा करत नाहीये. गुरुचं भ्रमण वृषभेतून आहे, त्यामुळे स्त्रियांसाठी हे वर्ष वेगळं ठरणार आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे केले जातील. स्त्रिया खूप मोठ्या पदावर कार्यरत होतील, पण याच काळात त्यांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. बालकांना सुद्धा थोडा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये एखादा आजार पसरण्याची शक्यता आहे आणि तो आजार सर्व जगभर पसरू शकतो, तर ही काळजी सुद्धा घ्यायची. याचबरोबर जेथे जेथे युद्ध चालू आहे म्हणजे इराक आणि इराण, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, रशिया आणि युक्रेन, तर यांच्यातली युद्ध आता वाढतील. त्याचप्रमाणे भारताचं सुद्धा शेजारील देशाशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. अर्थात भारत जास्त प्रबळ असेल. ज्या ज्या वेळी गुरु वृषभ राशीत असतो, शनी मकर राशीत असतो आणि राहू मीन राशीत असतो, त्या त्या वेळेला संपूर्ण जगामध्ये भूकंपाच्या घटना घडतात. तर या वर्षामध्ये अशा भूकंपाच्या घटना घडण्याची सुद्धा खूप शक्यता आहे. या भ्रमणामध्ये बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर तसंच स्टॉक मार्केटमध्ये जरा निगेटिव्ह परिणाम मिळतील. स्टॉक मार्केटमध्ये तर मोठं करेक्शन येण्याची शक्यता आहे. जीपीएस यंत्रणा, सॅटेलाइट, सोशल मीडिया, फेसबुक या सगळ्यांवरती जेव्हा आपण काही वक्तव्य करतो तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की आपण सावधानपूर्वक बोलायचंय, काय बोलतो याच्याकडे नीट लक्ष द्यायचंय.
गुरु वाणीचा कारक आहे, त्यामुळे आपल्या बोलण्यानेच आपलं नुकसान करून घेऊ नका, नाहीतर तुम्हाला त्रास भोगावा लागेल. आता या गुरुच्या गोचरीविषयी अनेक ज्योतिर्विदांची वेगळी वेगळी मतं आहेत. पण काहीही झालं तरी एक लक्षात ठेवायचं आहे की गुरु अत्यंत शुभ ग्रह आहे. प्रत्येक राशीला किंवा लग्नाला तो इष्ट आहे की अनिष्ट आहे ह्याच्यानुसार त्याची फळं मिळतील. असं म्हणलं जातं की जर तो त्या राशीला किंवा लग्नाला अनिष्ट असेल तर त्याच्या 7व्या दृष्टीपेक्षा 5वी आणि 9वी दृष्टी मात्र चांगलं फळ देते. आता आपल्याला 12ही राशींना तसेच 12ही लग्नांना या गुरुच्या भ्रमणाचं काय फळ मिळणार आहे ते पाहूया. हा फलादेश आपण दोन्ही राशींचा बघायचा आहे, कारण गोचर भ्रमण नेहमी चंद्राकडून तसंच लग्नाकडून सुद्धा बघितलं जातं. त्याचबरोबर गुरुबळासाठी चंद्र राशी पाहिली जाते. त्याच्यामुळे हे फळ तुम्ही चंद्र राशीवरून सुद्धा पहा आणि लग्न राशीवरून सुद्धा पहा. आणि जर जमलं तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींप्रमाणे या दोन्ही फळांचं कॉम्बिनेशन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे गोचर भ्रमण आपल्याला कसं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही राशींप्रमाणे हे फळ पाहायचं आहे. तर आता आपण या 12ही राशी लग्नांना या गुरुभ्रमणाचं काय फळ मिळेल ते पाहूया. तत्पूर्वी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडते तर ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोचवा आणि याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. अशी नवनवीन माहिती मिळण्यासाठी जर अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. आणि हो, माहिती आवडली तर लाईक करायला आणि कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. तुम्हाला अजूनही कोणती माहिती हवी असली तर कॉमेंट बॉक्समध्ये तसं मला सांगा. माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि मला जितकी माहिती देता येईल तितकी देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मी म्हणताना कधी राशी म्हणलं किंवा लग्न म्हणलं तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही प्रमाणे हे फळ पाहायचं आहे. वळूया तुळ रास किंवा तुळ लग्नाकडे. तुळ राशीचा गुरु तृतीयेश आणि षष्ठेश असून तो अष्टमातून भ्रमण करत आहे. तुळ लग्नाचा गुरु इष्ट ग्रह नाहीये, म्हणजे तुळ लग्नाला गुरु अशुभ फळ देतो आणि गुरु 8वा असल्यामुळे गुरुबळ नाहीये. त्यामुळे यावर्षी शक्यतो शुभ कार्य करू नका किंवा करायचंच असेल तर बृहस्पती शांती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुचं अष्टम गोचर हे रोगप्रद दिलेलं आहे. त्यामुळे या वर्षामध्ये तुळ राशी लग्नाच्या लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र षष्ठेश गुरु अष्टमातून भ्रमण करतोय, त्यामुळे एक प्रकारचा विपरीत राजयोग होत आहे. त्यामुळे तुमचं एखादं अडलेलं काम आता नक्की पूर्ण होईल, किंवा एखादा आजार तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो सुद्धा आता दूर होईल. यावर्षी जशी तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची तर हे वर्ष असंही आहे की त्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्या आणि अर्थात काळजी घेतल्यामुळे तब्येत मेंटेन राहील, सुधारण्याकडे राहील. क्वचित तुम्हाला एखादी वाईट सवय असेल, स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करायची सवय असेल आणि तुम्हाला ती सोडायची असेल तर त्याच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे, तुमची सवय नक्की सुटेल. गुरु अष्टम स्थानात आहे आणि तिथून तो व्ययस्थानावर दृष्टी टाकतोय. त्याच्यामुळे तुम्ही जर रिसर्चमध्ये काम करत असाल तर तो रिसर्च खूप चांगल्या प्रकाराने येईल आणि परदेशातून तुम्हाला चांगली संधी मिळेल. आतापर्यंत केतूने तुम्हाला डिस्टर्ब केलं होतं, त्याच्यामुळे तुमचे पाय दुखत होते, तुमची झोप डिस्टर्ब झाली होती, खूप एकटं एकटं वाटत होतं, तर या गोष्टी आता कमी होतील. त्याचबरोबर गेल्या वर्षात तुमचा खर्चही खूप झालाय, त्या खर्चावरही आता नियंत्रण येईल. तुम्हाला जर परदेशी शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय सुद्धा तुम्ही चालू करू शकता, त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. गुरुची 9वी दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या सासरकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे किंवा सासरकडून तुम्हाला एखादं घर मिळू शकतं. या वर्षामध्ये तुमची ऑकल्ट सायन्समध्ये रुची वाढेल, तुमची अध्यात्मात प्रगती होईल, तुमच्या घरी एखादं शुभ कार्य होऊ शकतं किंवा तुमची धार्मिकता वाढल्यामुळे एखादा धार्मिक यज्ञ वगैरे सुद्धा तुम्ही घरी करू शकता.
एकंदरीत जरी 8वा गुरु असला तरी काही शुभ फळं गुरु तुम्हाला देणारच आहे. मात्र हे जे शुभ फळ आहे ते 25%च राहणार आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी तो दृष्टी टाकतोय तिथलं एक्सपान्शन गुरु करणार आहे, त्याचा फायदा तुम्ही करून घ्या. वळूया वृश्चिक रास किंवा वृश्चिक लग्न. वृश्चिक राशीचा गुरु धनेश आणि पंचमेश असून तो सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजेच वृश्चिक राशीसाठी गुरु 7वा आहे, अर्थात गुरुबळ उत्तम आहे. शुभ कार्यासाठी चांगलं वर्ष आहे. या 7व्या गुरुचं फळ मानप्रद असं दिलेलं आहे. म्हणजे या वर्षात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी मान मिळणार आहे, तुमची प्रसिद्धी होणार आहे. या वर्षात तुमचे शारीरिक आणि मानसिक कष्ट कमी होतील. जर तुम्हाला पाईल्सचा त्रास होत असेल तर तो आता कमी होईल. गुरु सप्तमातून भ्रमण करणार असल्यामुळे, अर्थात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचा विवाह यावर्षी ठरेल. तुमचा जर पार्टनरशिप मध्ये व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातून तुम्हाला चांगला धनलाभ होईल. आता गुरु स्थानहानी करीतो जीवा, म्हणजे गुरु सप्तमात असताना काही गोष्टीत सेन्सिटिव्ह सुद्धा राहणार आहे. बघा, जसं तुमचं लग्न ठरेल पण काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये घटस्फोटाची केस चालू असते आणि त्यांना जेन्युइनली घटस्फोट हवा असतो, तर तो घटस्फोट सुद्धा या काळात तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला लग्न करायचं आहे तर तुमचं लग्न ठरेल, मात्र जर तुमचा घटस्फोटाची केस चालू असेल तर तो तुम्हाला घटस्फोट सुद्धा मिळेल. तुमचा चतुर्थे शनी आहे, तो चतुर्थातून भ्रमण करतोय आणि चतुर्थातून चतुर्थ म्हणजे सप्तम. त्यामुळे जे लोक परदेशी राहत आहेत त्यांचं परदेशामध्ये घर होईल. गुरुची 5वी दृष्टी लाभस्थानावर आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ तुम्हाला होतील. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून सुद्धा लाभ होईल. थोडक्यात काय, तुमची इच्छापूर्ती होईल. 7वी दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर राहील, त्यामुळे सेल्फ अवेअरनेस वाढेल, तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. बघा, तुम्हाला धन आरोग्य सगळं मिळणार आहे, तुमची तब्येत चांगली राहणार आहे, तुम्हाला पैसा मिळणार आहे आणि त्याच्याचमुळे तुम्हाला समाजात सुद्धा चांगला मान मिळणार आहे. मात्र हा लग्नावर दृष्टी ठेवणारा गुरु तुमचं वजन सुद्धा वाढवू शकतो. तर ह्या ओबेसिटी पासून दूर राहा, आपला आहार योग्य ठेवा, नियमित व्यायाम करा, म्हणजे मग ही सगळी सुख तुम्हाला उपभोगता येतील. 9वी दृष्टी गुरुची 3य स्थानावर राहील, त्यामुळे तुमच्या छोट्या भावंडांना तुम्ही मदत कराल, त्यांच्याशी तुमचे खेळीमेळीचे संबंध राहतील. तुम्ही तुमचे छंद जोपासाल आणि एखादा तुमचा छंद असा असेल की त्याचं तुम्ही व्यवसायामध्ये रूपांतर करू शकता आणि त्यातून तुम्हाला पैसा मिळेल. एकंदरीत वृश्चिक राशीला हा गुरु भरपूर पैसे मिळवून देणारा राहणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोडीदाराबरोबर इगोनी वागायचं नाहीये, कारण माणसाला सगळं आलं की इगो सुद्धा वाढतो, तर तो वाढू देऊ नका. या काळामध्ये तुम्ही सोसायटीसाठी म्हणजे जनमानसासाठी, आपल्या लोकांसाठी, समाजासाठी काम कराल आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. एकंदरीत वृश्चिक राशीला किंवा वृश्चिक लग्नाला गुरुचं हे गोचर भ्रमण उत्तम राहील. गुरुचा शुभ परिणाम 50% राहतील. वळूया धनुरास किंवा धनुलग्नाकडे. धनुलग्नाचा लग्नेशच गुरु आहे. लग्नेश आणि चतुर्थेश गुरु असून तो 6ठ स्थानातून भ्रमण करत आहे. धनुराशीला 6वा गुरु असल्यामुळे गुरुबळ मध्यम आहे आणि त्याच्यामुळे शुभ कार्य करायचं असेल तर दान, पूजा किंवा बृहस्पती शांती करणं आवश्यक आहे. गुरु 6ठात आहे, इथून आपण रोग, ऋण आणि रिपू पाहतो. तुमचे हितशत्रू किंवा गुप्त शत्रू तुम्हाला जे त्रास देत होते त्यांचा त्रास आता कमी होईल. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथलं वातावरण चांगलं राहील, तुम्हाला कामाच्या ठिकाणी आनंद मिळायला लागेल. याचप्रमाणे तुम्हाला जर एखादा आजार त्रास देत असेल तर त्या आजारावर निदान होऊन योग्य औषधोपचार होतील आणि तुमची तब्येत सुधारायला लागेल. आता गुरु 6ठात आहे. गुरु वृद्धीचा कारक आहे. 6ठ स्थान रोगस्थान आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी शरीरामध्ये तुम्हाला काही वाढ होऊ शकते, एखादी गाठ होऊ शकते, पण ती नॉर्मल राहील आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्यावर खर्च करावा लागेल. तर घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. पैसा जाईल पण तुमची तब्येत चांगली राहील. ऑक्टोबर पासून कर्मस्थानात केतू होता, त्याच्यामुळे काही ना काही अडचणी तुम्हाला येत होत्या, त्या आता दूर होतील. त्याचप्रमाणे तुम्हाला परदेशी शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं असेल
तर या गुरुची षष्ठ स्थानातून व्ययस्थानावर सुद्धा दृष्टी आहे. त्यामुळे परदेशी जाण्याचा तुमचा मार्ग सुलभ होईल. नोकरीच्या इथलं वातावरण चांगलं झाल्यामुळे तुम्ही तुमच्या ॲबिलिटी प्रमाणे काम करू शकाल आणि तुम्ही तुम्हाला प्रूव्ह करू शकाल आणि अर्थात त्याच्यामुळे ही तुमची प्रगतीच होईल. मी मगाशी सांगितलं तसं या व्ययस्थानावर दृष्टी असल्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरच्यांसाठी हॉस्पिटलवर खर्च करावा लागू शकतो. कारण 6व्या गुरुचं फळ हे शोक किंवा मृत्यूदायक पीडा असं लिहिलेलं आहे. मग एखाद्याचं हॉस्पिटलायझेशन झालं तर आपल्याला हा शोक किंवा हा त्रास, मानसिक त्रास होतोच. घाबरून जायचं कारण नाहीये, त्यातून तुम्ही बरेच होणार आहात. षष्ठ स्थानातून कर्ज पाहिलं जातं आणि तिथून गुरुची दशम स्थानावर म्हणजे कर्मस्थानावर दृष्टी आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवसाय करत असाल आणि या व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज तुमचं मंजूर होईल. कोर्ट कचेरीमधून सुद्धा तुमची सुटका होईल. हे रोगस्थान आहे, इथे गुरु आहे. तुम्हाला जर डायबिटीस असेल किंवा किडनीचा त्रास असेल, लिव्हरचा त्रास असेल तर तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. थोडक्यात तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी डिसिप्लिनने वागायचं आहे. तुम्ही फॉरेन कंपनीशी पार्टनरशिप करू शकता किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार चालू करू शकता. तुमचे कॉम्पिटिटर आता कमी होतील आणि अर्थातच त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल. या वर्षात आपलं खानपान नीट ठेवायचं आहे, म्हणजे आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनावश्यक खर्च करायचा नाहीये. म्हणजे या गुरुभ्रमणाचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल. वळूया मकर रास किंवा मकर लग्नाकडे. मकर राशीचा गुरु व्ययेश आणि तृतीयेश असून तो पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजेच मकर राशीला गुरु 5वा आहे, अर्थात गुरुबळ उत्तम आहे. शुभ कार्य करण्यासाठी चांगलं वर्ष आहे. पंचम स्थानात गुरु, त्याची भाग्यस्थानावर आणि लग्नस्थानावर दृष्टी म्हणजे 1, 5 आणि 9 हा धर्मत्रिकोण ऍक्टिव्हेट होतोय. त्याच्यामुळे तुमची वृत्ती सात्विक बनेल, धार्मिक व्हाल, धार्मिक कार्यामध्ये रुची घ्याल, तुमची आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. याचबरोबर पंचम आणि नवम ही शिक्षणाची स्थानं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हे वर्ष उत्तम राहील. मकर लग्नाच्या लोकांना यावर्षी अनकंडिशनल लव्हचा फायदा होईल. तुम्हाला तुमचं प्रेम मिळेल, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला काही एफर्ट्स घ्यावे लागतील. तुमची संतती जर तुमच्यापासून लांब असेल तर यावर्षी तिची भेट होईल. भाग्यस्थानात केतू आहेच आणि त्याच्यावर आता गुरुची दृष्टी, यामुळे अध्यात्मातली प्रगती तुमची यावर्षी चांगली होईल. त्याचबरोबर शिक्षणातले अडथळे सुद्धा आता दूर होतील आणि तुमचं उत्तम प्रकारे शिक्षण होईल. पंचमापासून पंचम म्हणजे नवम स्थान आणि नवमापासून नवम म्हणजे पंचम स्थान, या दोघांचा संबंध आल्यामुळे यावर्षी नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाभ होतील. तुम्हाला आतापर्यंत कामामध्ये जे कष्ट करावे लागत होते ते कष्ट आता कमी होतील. गुरुची 7वी दृष्टी लाभस्थानावर राहील. हे इच्छापूर्तीचं स्थान आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा या वर्षात पूर्ण होईल. अर्थात त्याच्यासाठी एफर्ट्स घेणे, प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला मित्रांची संगत चांगली लाभेल. मित्रासोबत तुम्ही एखादा व्यवसाय कराल तर त्याच्यातूनही तुम्हाला लाभ होईल. थोडक्यात तुम्ही यावर्षी एखादा विचार करा, ही गोष्ट करायची असं ठरवा, मोठ्यांचा सल्ला घ्या आणि मग करा. तुम्हाला त्याच्यात नक्की यश मिळेल. या वर्षात तुमचे सोशल कनेक्शन्स चांगले वाढतील, म्हणजे कम्युनिकेशन चांगल्या प्रकाराने होईल आणि अर्थात याचा फायदा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नक्की होईल. तुमच्या वडिलांशी सुद्धा तुमचे संबंध चांगले राहतील. गुरुचं पंचमातून गोचर असताना म्हणजे गुरु 5वा असताना त्याचं फळ सुख असं दिलेलं आहे. त्यामुळे पैसा, करिअर किंवा तुमचं व्यक्तिमत्व या सगळ्यात तुमची उत्तम प्रगती होईल. तसेच तुमचं उच्च शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकाराने होईल. तुम्ही यावर्षी धर्म कार्यामध्ये आपलं योगदान नक्की द्याल. या काळात तुम्ही मोठ्यांचा सल्ला घ्या, कारण यावर्षी तुम्हाला चांगला गुरु मिळेल आणि त्याच्या सल्ल्यामुळे तुमचं जीवन चांगलं होईल. पंचमातला गुरु स्थानहानी करीतो जीवा, त्याच्यामुळे क्वचित संततीसोबत काही वाद होण्याची शक्यता राहील. त्याच्यामुळे शांत राहा आणि हे वाद मिटवा. मात्र संततीचं लग्न मात्र नक्की ठरेल. थोडक्यात मकर राशीला या 5व्या गुरुचं फळ उत्तम मिळेल. शुभ परिणाम 100% मिळतील.
वळूया कुंभ रास किंवा कुंभ लग्नाकडे. कुंभ राशीचा गुरु धनेश आणि लाभेश असून तो चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजेच कुंभ राशीला गुरु चौथा आहे, अर्थात त्याच्याचमुळे कुंभ राशीला गुरुबळ नाहीये. त्याच्यामुळे शुभ कार्य जर करायचंच असेल तर त्याच्यासाठी दान, पूजा, त्याचप्रमाणे बृहस्पती शांती करणं आवश्यक आहे. या चौथ्या गुरुचं जे फळ आहे ते धननाश दिलेलं आहे. म्हणजे या वर्षात तुमचा पैसा खर्च होणार आहे. मग या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे तर अनाठायी खर्च करायचा नाहीये. आवश्यक तेवढाच खर्च करा. या वर्षी तुम्हाला तुमच्या तब्येतीचीही काळजी घ्यायची आणि आपल्या तब्येतीवर सुद्धा खर्च होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. याच्यासाठी तुमचा आहार आणि व्यायाम योग्य असणं आवश्यक आहे. केतू सध्या अष्टमामध्ये आहे. तुम्ही जर काही चुकीचे निर्णय घेत असाल किंवा एखादी वाईट सवय किंवा व्यसन तुम्हाला लागलं असेल तर आता त्याच्यावर गुरुची दृष्टी आल्यामुळे तुमचे डिसिजन आता तुम्ही चांगल्या प्रकाराने घ्याल. किंवा एखादं व्यसन असेल आणि ते तुम्हाला सोडायचं असेल तर ते सुद्धा सुटेल. तुमच्या घरामध्ये काहीतरी कुरबुरी चालू होतील तर हा वाद तुम्ही जास्त वाढवू नका, सामंजस्याने वागा. जर तुम्हाला आधीपासून एखादा आजार असेल तर त्या आजारावर मात्र तुम्हाला औषध मिळेल. हा, तुमचा त्यावर पैसा खर्च होईल पण तुमची तब्येत चांगली होईल. पहा, एखाद्या गोष्टीकडे तुम्हाला पॉझिटिव्हली सुद्धा पाहता यायला पाहिजे की आजारावर पैसे खर्च होणार आहे म्हणजे वाईट आहे कारण माझा पैसा जाणार आहे. पण त्या आजाराचं निदान होऊन अगदी हॉस्पिटलायझेशनवर पैसा खर्च झाला तरी त्याच्यातून तुम्ही बरे होऊन परत येणार आहात ना. त्याच्यामुळे एका अर्थी हा फायदाच आहे. तर अशा दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही विचार करायचा आहे. गुरुची 7वी दृष्टी दशम स्थानावर राहणार आहे. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जितकं डिसिप्लिननी वागाल, जे काम दिलंय ते नीटपणे आणि वेळेवर पूर्ण कराल तर तुमची व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये उत्तम प्रगती होईल. तुमच्या नोकरीच्या इथलं वातावरण चांगलं राहील. क्वचित यावर्षी तुम्हाला तुमच्या इनलॉज कडून म्हणजे सासरकडून काही संपत्ती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला यावर्षी गाडी घेण्याची इच्छा होईल. त्याच्यासाठी तुम्हाला लोन सुद्धा पास होईल. पण तुम्हाला खरंच गाडी आवश्यक आहे का याचा विचार करा आणि मगच खर्च करा. तुमच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थान चांगलं असेल म्हणजे वारसा हक्काचं धन मिळण्यासाठी जर तुमची कुंडली योग्य असेल तर तुम्हाला ते यावर्षी मिळेल. पण हे वारसा हक्काचं धन मिळवताना तुमच्या आईशी तुम्ही वाद घालायचा नाहीये. तो प्रश्न मात्र सामंजस्याने सोडवा. त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला तुमच्या सासरकडून सुद्धा काही लाभ होऊ शकतो. परदेशी जायचा योग चांगला आहे. यावर्षी काही प्रमाणात तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होईल. तुम्हाला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मिळू शकतो. अर्थात म्हणजेच अध्यात्मातली रुची वाढेल आणि तुमचा कल अध्यात्माकडे राहील. त्यामुळे खर्च वाढतोय तिकडे लक्ष देऊ नका. म्हणजे अनाठायी खर्च कमी करा. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण आहे त्याचा फायदा घ्या आणि अध्यात्मातली रुची वाढवून तुमचं व्यक्तिमत्व संपन्न करा. तत्पूर्वी आतापर्यंत ऐकलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहायचे असतील तुम्हाला, पण तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा, कारण याला काही पैसे द्यायला लागत नाही. पण त्याच्यामुळे अशा माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल आणि ते लगेच आल्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ लगेच पाहू शकता. माहिती आवडली तर शेअर करा आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका. वळूया मीन रास किंवा मीन लग्नाकडे. मीन लग्नाचा गुरु लग्नेश आणि दशमेश असून तो तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजे मीन लग्नासाठी किंवा मीन राशीसाठी गुरु तिसरा आहे. अर्थात गुरुबळ उत्तम आहे. यावर्षी शुभ कार्य चांगल्या प्रकाराने तुम्ही करू शकता. तृतीय स्थानी गुरु आहे. हे स्ट्रगलचं स्थान आहे, एफर्ट्सचं स्थान आहे. तर या वर्षात तुम्हाला भरपूर एफर्ट्स घ्यायचे. तुमच्या लहान भावंडांबरोबर कोणत्याही प्रकारचे वादविवाद करायचे नाहीयेत. यावर्षी तुम्हाला छोटे मोठे प्रवास करायला लागतील आणि त्या प्रवासातून तुमची आर्थिक उन्नती सुद्धा होईल आणि तुमची प्रगती सुद्धा होईल. तुमचं कम्युनिकेशन चांगलं होईल. मात्र बोलताना विचार करून बोलणं आवश्यक आहे. स्थानहानी करीतो जीवा. तुमच्या भावंडांसोबत सुद्धा वाद घालू नका किंवा बोलताना सुद्धा बोलण्याकडे लक्ष ठेवा. तृतीय स्थानातून पंचम दृष्टी सप्तम स्थानावर राहणार आहे. त्यामुळे जे लोक अविवाहित आहेत त्यांचे विवाह यावर्षी ठरतील. त्याचप्रमाणे ज्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही कुरबुरी आहेत
त्या कुरबुरी कमी होऊन तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. तुमची संतती जर परदेशी राहत असेल तर यावर्षी तुम्हाला भेटीला जायचा योग आहे किंवा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला भेटायला येईल. त्याचप्रमाणे या वर्षामध्ये तुमच्या संततीचं परदेशामध्ये घर सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे जर त्याला घर घ्यायचं असेल तर त्याला सपोर्ट करा. कम्युनिकेशनच्या स्थानातून म्हणजे तृतीय स्थानातून 7वी दृष्टी 9म स्थानावर असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणाल तसं होईल. त्याच्यामुळे चांगला विचार करा, चांगलं बोला आणि चांगलं काम करा. ते काम उत्तम रीतीने होईल आणि त्याचमुळे तुमचा भाग्योदय होईल. तुम्हाला परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल किंवा कुठेही उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मन लावून अभ्यास करा. यावर्षी विजयश्री तुमच्या गळ्यात माळ घालेल. गुरुची 9वी दृष्टी तुमच्या लाभस्थानावर राहणार आहे. त्यामुळे यावर्षी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला मोठ्या भावंडांची साथ मिळेल. त्याच्यामुळेही आनंद द्विगुणित होईल. कारण मोठी भावंड त्याचबरोबर मित्र या दोघांची संगत यावर्षी तुम्हाला चांगली लाभणार आहे. मात्र हे सगळं करताना तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे. गुरु तुमचं तृतीय स्थानात आहे. तुम्हाला हार्डवर्क करायचंय. कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यायचे. त्यामुळे कष्ट घ्यायला लागतील पण त्याचं फळ मात्र तुम्हाला उत्तम मिळेल. तुम्ही जर अजूनपर्यंत अविवाहित असाल तर यावर्षी तुमचं लग्न ठरेल. तुम्हाला उत्तम जोडीदार लाभेल. तसंच यावर्षी तुम्हाला उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग दिसतील. विचार करून ते अवलंबा. तुमच्या धनात चांगली वाढ होईल. एक मात्र यावर्षी लक्षात ठेवायचं की तुम्ही आळशी नाही राहायचे. तुम्हाला सतत एफर्ट्स घ्यायचे आहेत. तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल, ज्योतिषी असाल, ऑकल्ट सायन्समध्ये असाल किंवा फायनान्समध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. एकंदरीत काय, हा तिसरा गुरु तुम्हाला मित्रांची आणि भावंडांची चांगली साथ संगत देणार आहे. तर या गोष्टीचा जरूर फायदा करून घ्या. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आळशीपणा नाही तर भरपूर प्रयत्न म्हणजे एफर्ट्स घ्यायचे आहेत. आता नेहमीप्रमाणे शेवटी सगळ्या राशी लग्नाच्या लोकांनी या वृषभेतील गुरुच्या गोचर भ्रमणामध्ये कोणती उपासना करायची आहे ते पाहूया. तर हा गुरु म्हणजे बृहस्पती भगवान विष्णूंना रिप्रेझेंट करतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप तरी रोज करायचा आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही रोज वाचलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल. आणि त्याचबरोबर यावर्षी तुम्ही दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करू शकता. तर असा हा धर्माचा, वाणीचा, कोशाचा, ज्ञानाचा कारक गुरु आपल्या सगळ्यांना ज्ञानसंपन्न बनवो, सगळ्यांना चांगले आर्थिक लाभ देवो आणि आपल्या सगळ्यांची वृत्ती चांगली राहो, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहो, हीच त्या बृहस्पतीच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.